जय श्री स्वामी समर्थ. प्रत्येक ठिकाणी हुशारी दाखवण्याची काहीही गरज नाही. खरी हुशारी याच्यामध्येच असते की तुम्ही कधी आणि कुठल्या ठिकाणी स्वतःला मूर्ख दाखवताय. चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते, दुश्मन आणि चालाक लोकांमध्ये साधा आणि सरळ राहा आणि योग्य वेळी आपली हुशारी दाखवा. प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्यातली हुशार दाखवत राहाल ना, तर लोक तुमच्याकडून सावध राहतील आणि तुमचे प्लॅनिंग ते ओळखत राहतील. त्यामुळे योग्य वेळी योग्य ठिकाणीच आपली हुशारी दाखवा. आणि जर तुम्ही मूर्ख बनून राहाल तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील आणि तुमचा खरा प्रवास तिथूनच सुरू होतोय. म्हणून मी तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे की मूर्ख बनून स्वतःचं काम कसं पूर्ण करायचं आणि यशाच्या शिखरापर्यंत कसं पोचायचं. पण त्या अगोदर तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तसंच माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. नियम पहिला, कधी पण अहंकारी माणसासमोर स्वतःला समजदार बनवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. कारण अहंकारी लोक स्वतःला नेहमी सगळ्यापेक्षा जास्त हुशार समजत असतात. म्हणून अशा व्यक्तीवर आपली समजदारी दाखवण्याचा कधीही प्रयत्न करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला आपला शत्रू समजू शकते. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल आणि तुमचा बॉस स्वतःला खूप हुशार समजत असाल, त्यावेळी तुम्ही तुमच्या बॉसशी वाद घालण्याचा कधीही प्रयत्न करू नका किंवा तुमच्या बॉसच्या चुका सुधारवण्याचाही कधी प्रयत्न करू नका किंवा त्यांना बदलवण्याचाही कधी प्रयत्न करू नका. त्यामुळे तुम्ही तुमची नोकरी धोक्यात आणू शकता. तुम्ही नेहमी असं वागा की तुम्हाला त्यांचं म्हणणं सगळं पटतंय. तुम्ही नेहमी साधा आणि सरळ वागा आणि तुम्ही नेहमी असं दाखवून द्या तुम्हाला त्याचं म्हणणं पटतंय. त्यामुळे काय होईल, समोरच्याला तुमच्यापासून धोका वाटणार नाही. पण मनातल्या मनात तुमचा चक्रव्यूह चालूच ठेवा आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या हुशारीचा उपयोग करा. त्यामुळे काय होईल, बिना टेन्शनचं बिना अडथळ्याचं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल आणि इथूनच तुमचा खरा प्रवास सुरू होतोय. प्रत्येक वेळी स्वतःला हुशार दाखवणे म्हणजे हुशारी नसते, तर कधी कधी स्वतःला मूर्ख दाखवणे ही सुद्धा खूप मोठी हुशारी असते. नियम दुसरा, योग्य वेळ येईपर्यंत गप्प राहा. प्रत्येक वेळी बोलण्याची गरज नसते. चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते, जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत बोलण्याची गरज नाही. बोलण्या अगोदर योग्य वेळेची वाट नक्की बघा. मूर्ख तोच असतो जो प्रत्येक ठिकाणी आपला सल्ला देत बसतो आणि हुशार तोच असतो योग्य वेळी योग्य ठिकाणी आपला सल्ला देतो. समजा तुमच्या चार चौघामध्ये काहीतरी कुठल्या विषयावर, गंभीर विषयावर काहीतरी गप्पा चालू आहे, मग तो विषय कुठलाही असो, त्यावेळी तुम्ही लगेच आपला सल्ला देऊ नका. तुम्ही लगेच सल्ला द्याल तर लोक तुम्हाला मध्येच टोकतील किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, त्यावेळी आपण सिच्युएशन समजून घेतलं पाहिजे. कोण काय बोलते, कोणाचे काय विचार आहे, कोण कसं बोलतंय हे आधी जाणून घेतलं पाहिजे. त्यावेळी काही लोक तुमची खिल्ली उडवतील, काही लोकांना तुमच्यावर जलन होईल. त्यावेळी काय करायचं, आपण शांत राहायचं. जेव्हा आपण शांत राहतो त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला हलक्यात घेते आणि आपल्याला कमजोर समजते. त्यावेळी आपल्याला पुढे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. त्यावेळी मात्र चाणक्य बुद्धीचा वापर करून, त्यावेळी मात्र मोठ्या हुशारीनं आणि ताकदीनं सगळ्यांच्या समोर यायचं. त्यावेळी तुम्हाला बघून लोक चकित झाले पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे हा एवढं काही करू शकतो, हा एवढा हुशार आहे. हे बघून त्यांना पटणार नाही, हीच खरी तुमची जीत असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघ जेव्हा शिकारीला जातो तेव्हा तो डबक्या पावलाने येतो, डरकाई फोडत कधीही येत नाही. हाच खेळ तुम्ही खेळायचा. तुमच्या मनातली आग आणि हुशारी सांभाळून ठेवायचं आणि अनुभव घेत राहायचं आणि वेळ आल्यानंतर चमत्कार दाखवायचा. आपल्या हुशारीला तोपर्यंत दडवून ठेवा जोपर्यंत वेळ येत नाही. समजलं? नियम तिसरा, योग्य वेळ आल्यानंतरच आपली हुशारी दाखवा. चाणक्य नीतीचा हा मोठा उद्देश आहे. जो आपल्या हुशारीला दडवून ठेवतो आणि योग्य वेळ आल्यानंतरच त्याचा वापर करतो तोच खरा हुशार असतो. बरीच लोक असे आहेत की प्रत्येक वेळी स्वतःची हुशारी दाखवायची, स्वतः किती चालाक आहे दाखवत राहायचं त्यांना सवय असते. पण त्यांना हे माहीत नसतं, अशी लोक लोकांच्या नजरेत लगेच येतात
त्यामुळे लोक त्यांच्यापासून सावध राहतात आणि त्यांच्यासोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात. पण जो हुशार असतो तो चुपचाप राहतो, सगळं बघून घेतो, सगळं समजून घेतो आणि मग वेळ आली की आपला खेळ खेळतो. आणि मग तो असं पाऊल उचलतो की मग जीत त्याचीच होते. लोकांना वाटलं पाहिजे हा मूर्ख आहे, हा काय करू शकतो, त्याला काहीही येत नाही. त्यावेळी तुम्ही मूर्ख बनून शांत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर चाणक्य नीतीचा वापर करून आपला खेळ खेळण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेतील तेव्हा मात्र तुम्ही तुमची बाजी मारायची आणि जीत हासिल करायची. हीच खरी हुशार आहे. मूर्ख बनण्याचं नाटक करा आणि आतून सगळी तयारी करा. लोक तुम्हाला कमजोर समजले तर समजू द्या, लोक तुम्हाला मूर्ख समजले तर समजू द्या, पण योग्य वेळ आल्यानंतरच तुमच्या हुशारीचा वापर करा आणि तुमची हुशारी दाखवा. समजलं?